केसांच्या दुप्पट वाढीसाठी रोजमेरीमध्ये घरातली फक्त एकच वस्तू टाका आणि तुमचे केस त्यामुळे अगदी मुळापासून मजबूत होतील, काळेभोर राहतील, ते सुद्धा कायमचे. फक्त एकदा हा उपाय करून बघा आणि जर तुम्हाला पूर्ण 100% रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप नक्की बघा, कारण याची प्रोसेससुद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आज आपण रोजमेरीमध्ये कुठली एक वस्तू ॲड करायची आहे ते बघणार आहोत. फक्त घरातल्या दोनच गोष्टींचा वापर करणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा या दोन्ही गोष्टी आपल्या घरामध्ये सहज अवेलेबल असतात. तर चला पटकन जास्त वेळ न घेता 100% ट्राईड आणि टेस्टेड आजच्या या होम रेमेडीला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आजच्या या होम रेमेडीसाठी सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत रोजमेरी. आता रोजमेरी ही एक औषधी आणि सुगंधी वनस्पती आहे. तुम्ही आता त्याची पानं बघताय ना, ही पानं दिसायला अगदी छोटी आहेत, टोकदार आहेत आणि बारीक आहेत. आता ही रोजमेरी, मी इथं रोजमेरीची सुकवलेली पाने इथं घेतलेली आहेत. ही आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर आहे. ती तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा सहज मिळून जाईल. जर तुम्हाला ही ऑनलाईन घ्यायची असेल तर प्रोडक्ट मी टॅग करेन, तिथूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर अगदी स्वस्तामध्ये अवेलेबल असणारी ही रोजमेरी आपण चहामध्ये सुद्धा वापरू शकतो आणि सध्या ना जगभरामध्ये ही हेअर ग्रोथसाठी भरपूर जास्त फेमस आहे. आणि आज आपण याच रोजमेरीचा वापर करून एक केसांसाठी जादुई असं हेअर स्प्रे बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला इथं घ्यायचं आहे एक स्टीलचं भांडं. आता याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास इतकं पाणी वापरायचं आहे. आता पाणी मी फिल्टरचं पाणी घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा जर फिल्टरचं पाणी नसेल तर पाणी उकळवून थंड करून 1 ग्लास इतकं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण पहिली गोष्ट याच्यामध्ये ॲड करणार आहोत ते म्हणजे ही रोजमेरीची पानं. आता ही सुकवलेली रोजमेरी आहे. तुमच्याकडे जर रोजमेरीचं झाड असेल तर त्याची हिरवी पानंसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता 1.5 ते 2 चमचे इतकी मी रोजमेरीची पानं वापरणार आहे. याच्यामुळे आपल्या स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रमाणामध्ये ॲक्टिवेट होतं, त्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात, केस गळती कमी होते. आता दुसरी गोष्ट तुम्हाला इथं दिसते ती म्हणजे मेथीदाणे. मेथीदाणेसुद्धा आपल्या केसांसाठी अगदी 100% खात्रीशीर रामबाण औषध आहे. मेथीदाणे कुठल्याही प्रकारची तुमची केसांची समस्या असेल तर त्यासाठी तुम्ही वापरू शकता. अगदी लहान मुलांसाठी सुद्धा हा उपाय चालू शकतो, कारण आजकाल केस गळणे, केस पांढरे होणे हे मोठ्या माणसांनाच नाही तर लहान मुलांनासुद्धा खूप जास्त सतावत असतं. तर अशा वेळी तुम्ही रोजमेरी, मेथीदाणे अशा पद्धतीने एकदा नक्की वापर करू शकता. आता या दोन्ही गोष्टींना केसांसाठी भरपूर फायदेशीर आहेत, कारण मेथीमध्ये निकोटिनिक ॲसिड, प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत, त्यामुळे आपल्या केसवाढीसाठी त्याचा फायदा होतो. सोबतच सायंटिफिकली या गोष्टी प्रूव्ह झालेल्या आहेत की तुमची जर हेअर ग्रोथ प्रमोट करायची असेल तर रोजमेरी, मेथीदाणे तुम्ही अशा पद्धतीनं केसांसाठी वापरू शकता. आता या दोन्ही गोष्टी आपण पाण्यामध्ये व्यवस्थित टाकलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ही संपूर्ण पुढची प्रोसेस आहे ती गॅसवर व्यवस्थितपणे बॉईल करून घ्यायची. आता याच्यामध्ये गॅस जी फ्लेम आहे ती मी कमी ठेवलेली आहे, जेणेकरून आपण भरपूर इफेक्टिव्ह असं हेअर स्प्रे तयार करू शकू, ज्याच्यामुळे आपल्या केसांचे कुठलेही प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे भरपूर तुमचे केस गळत असतील, केस गळून गळून भरपूर पातळ झालेत, विरळ झालेत, अगदी टक्कल पडायला आलं असेल तरीसुद्धा या उपायाचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे, कारण 100% ट्राईड आणि टेस्टेड मी ही होम रेमेडी तुमच्यासोबत शेअर करते. आता बारीक गॅसवर आपल्याला ही दोन्ही गोष्टी आहेत या पाण्यामध्ये व्यवस्थित उकळवून घ्यायच्या आहेत. आता मेथीदाणे अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला सगळी प्रोसेस करायची आहे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं थोडासा गॅस हाय फ्लेमवर ठेवू शकता, जेणेकरून सगळ्या गोष्टी पटकन बॉईल होतील. पण जर तुम्हाला भरपूर चांगले इफेक्ट हवे असेल ना तर अगदी कमी गॅसवर तुम्ही ही सगळी प्रोसेस करू शकता, जेणेकरून पाण्याचा कलरसुद्धा भरपूर छान येतो आणि याच्यातली सगळी पोषक तत्त्व आहेत, याचा अर्क आहे, तो सगळा पाण्यामध्ये उतरतो. आता तुम्हाला हळूहळू इथे दिसेल पाण्याचा कलर चेंज होतोय. अजूनही हा भरपूर डार्क होणार आहे. आपल्याला व्यवस्थित गॅसवर अजूनही हे उकळवून घ्यायचं आहे. साधारणतः 10 ते 15 मिनटं हे आपल्याला व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे. मेथीदाणे जोपर्यंत बारीक होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे. आता मी थोडासा गॅस कमी करते, थोडासा गॅस वाढवते, जेणेकरून सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकमेकांमध्ये डायल्यूट होतील. पाण्याचा अर्क आहे तर तो सुद्धा छान तुम्हाला दिसतोय, कलर चेंज होतोय आणि असाच डार्क कलर आहे, ज्याच्यामध्ये या दोघांचेही सगळे बेनिफिट आहेत आणि ते आपण जेव्हा आपल्या केसांवरती अप्लाय करू तेव्हा 100% तुम्हाला याचा फायदा होईल. आता त्यानंतर मेथीदाणे मऊ शिजलेले आहेत. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनिटांसाठी हे असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे याच्यातली वाफ अजिबात बाहेर जाणार नाही. सगळी पोषक तत्व आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि त्यानंतर थोडंसं हे नॉर्मल रूम टेम्परेचरला थंड करेपर्यंत ठेवायचं. आणि पुढची स्टेप आपल्याला करायची आहे ते म्हणजे हे सगळं तयार करून घेतलेलं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित.
आता हे गाळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा कलर एकदम लाईट दिसतोय, पण अजून तुम्ही जास्त याला बॉईल केलं तर कलर छान असा डार्क होणार आहे। आणि हेच जादुई पाणी आहे जे आपल्या केसांच्या मुळांना बळकटी देऊन केस गळती कमी करण्यासाठी 100% फायदेशीर ठरणार आहे। आता हे तयार करून घेतलेलं हेअर सिरम आपण म्हणू शकतो किंवा रोजमेरीचं वॉटर जे आहे, याच्यामध्ये मी मेथीदाणे टाकलेले आहेत। मेथीदाणे पूर्णपणे ऑप्शनल आहेत, पण केसांच्या कुठल्याही समस्येसाठी मेथीदाणे भरपूर फायदेशीर असतात, म्हणून मी इथं मेथीदाणे सुद्धा वापरलेले आहेत। तर हे तयार करून घेतलेलं पाणी आपण आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा किंवा दररोजसुद्धा केसांवरती वापरू शकतो। त्यासाठी आपल्याला एक अशा पद्धतीची स्प्रे बॉटल घ्यायची आहे, ज्याच्यामध्ये हे पाणी तुम्ही आठवडाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता, ज्यामुळे तुम्हाला दररोज ही प्रोसेस करण्याची अजिबात गरज लागणार नाही। आता इथं आपल्याला एक स्प्रे बॉटल घ्यायची आहे आणि तयार करून घेतलेलं हे जे हेअर सिरम आहे किंवा रोजमेरी वॉटर आहे ते आपल्याला या बॉटलमध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं आहे। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की दररोज तुम्ही सुरुवातीला जर तुमची भरपूर केस गळती होत असेल तर दररोज झोपण्याच्या अगोदर 2 ते 3 मिनिटं तुम्ही हे केसांवरती अप्लाय करू शकता आणि त्यानंतर हलक्या हाताने मसाज करायचं आणि तसंच ते केसांमध्ये सोडून द्यायचं। याच्यामध्ये अजिबात आपण तेल वापरलेलं नाही किंवा हे अजिबात तेलकट नसतं, त्याच्यामुळे अजिबात केस आपले ऑइली किंवा चिपचिपीत होत नाही। तर अशा पद्धतीनं सुरुवातीला तुम्ही याचा वापर करू शकता। मी सुद्धा सुरुवातीला 1 ते 2 महिने अशा पद्धतीनं रेग्युलरली याचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या हेअर ग्रोथमध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल आणि त्यानंतर तुम्ही आठवड्यातून एकदा सुद्धा याचा वापर करू शकता। आता सेकंड प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे हेच रोजमेरीचं आणि मेथीचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये तुमचा जो काही शॅम्पू आहे तो तुम्हाला ॲड करायचा आहे। हे व्यवस्थित पाणी असं डायल्यूट करून घ्यायचं आहे आणि याच पाण्याने तुम्हाला केस धुवायचे आहेत। याच्यामध्ये आपण कुठलंही केमिकल वापरलेलं नाही, 100% नॅचरल गोष्टींपासून आपण हे हेअर सिरम बनवलेलं आहे आणि सोबतच आपण हा तयार केलेला घरगुती शॅम्पूसुद्धा आहे, ज्याच्यामध्ये आपण या पाण्याचा वापर केल्यामुळे आपल्या केसांची मुळं किंवा टाळू व्यवस्थित अगदी खोलवर स्वच्छ केली जाते। कुठलंही टाळूमध्ये इन्फेक्शन असेल, घाण असेल, कोंडा असेल तर हे कमी होण्यासाठी याचा फायदा होतो आणि याच जादुई पाण्यामुळे केस धुतल्यामुळे आपले केस मऊ सिल्की शाईनसुद्धा राहतात, केसांमध्ये जास्त गुंतासुद्धा होत नाही। तर अशा पद्धतीनं तुम्ही याचा 2 पद्धतीने नक्की वापर करू शकता। एक तर तुम्ही हेअर स्प्रे म्हणून दररोज त्याचा वापर करू शकता किंवा जर तुम्हाला दररोज वापरायचं नसेल तर तुम्ही आठवड्यातून किमान 2 वेळा तरी तो केसांच्या मुळाशी व्यवस्थित स्प्रे करून मसाज करू शकता आणि आठवड्यातून 1 दिवस तुम्हाला अशा पद्धतीनं हेअर वॉशसुद्धा करायचं आहे। तर आज मी तुमच्यासोबत माझी रुटीनसुद्धा शेअर करते। केस धुण्याच्या अगोदर सध्या मी 1 ते 2 तास हे माझ्या केसांवरती अप्लाय करून ठेवणार आहे, जेणेकरून आदल्या दिवशी रात्री मी हेअर ऑइलिंग केलेलं आहे, त्यानंतर सकाळी अर्धा तास, 1 तास किंवा 2 तास जसं तुमच्याकडे वेळ असेल हे केसांवरती व्यवस्थित स्प्रे करायचं, हलक्या हाताने मसाज करायचा आणि तसंच ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला तयार करून घेतलेल्या याच पाण्याने हेअर वॉश करायचं आहे आणि तुम्हालासुद्धा तुमच्या केसांमध्ये अगदी चमत्कारिक बदल झालेले दिसतील। केस गळती तुमची 100% कमी होऊन नवीन केसांची वाढ व्हायला लागेल, केस मजबूत होतील, काळेभोरसुद्धा लागतील अगदी कायमस्वरूपी। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते। आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच, बाय बाय, टेक केअर, सी यू सून, बाय।